मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 15. साथिया पगले से दिल ने ये क्या किया. अलवार मिठीची धुंदी मनावर, हाताची पकड सैलसर, बोटात बोट गुंतलेली, त्याच्या सवे हळूवार पडणारी तिची पावलं. शांत शांत दोघेही. तिचा हलकासा कटाक्ष त्याच्याकडे. देवा, मी किती काय काय बोलले राजीव ना. ऐकून घेतलं सर्व काही. माझ्या मुठीचे वार तेही सहन केले चुपचाप. आणि माझ्या हुंदक्यांची आवर्तने. राजीव, कशी सहज सामावले गेले मी तुमच्या मिठीत. आणि मला सावरत तुम्ही दिलेला विश्वास. काहीही होवो, पण मी तुमची वाट पाहणारच. मी आहे ना मेघा. मी कधीच तुमची साथ नाही सोडणार. मिठीची जादू. मनातलं काहूर शमलं. शांत वाटलं. निवांत. राजीव, हे रम्य ठिकाण, ही गच्ची, ही आजूबाजूची झाडं, हे आभाळ, ते मेघ, हा रिमझिम पाऊस, तो भणभण वारा, अन समोरचा बेभान समुद्र, सारेच साक्षीला, आपल्या पहिल्या वहिल्या मिठीला. गोड क्षणांची आठवण काढत सहजच मोहरली. हलकीशी थरथरली ही. क्षणभराची नजरानजर दोघांची. अन तारा झंकारल्या मनात. साथिया साथिया पगले से दिल ने ये क्या किया. चुन लिया तुझको दीवाने ने चुन लिया. वाऱ्याचा वाढलेला वेग, पावसाची चाहूल, फडफडणारा पदर मोकळ्या हातात पकडायची तिची गडबड. मग त्यानेच हात सोडवत पदर सोपवला तिच्या हातात. उजव्या खांद्यावरून पदर लपेटून घेत बरं वाटलं. पण हात सुटला ना हातातून. तो आपल्याच विचारात चालत होता. एक पाऊल पुढेच. मी मेघाला मिठीत घ्यायला नको होतं का. इज शी अपसेट विथ मी. काहीच बोलत नाहीत. अचानक एवढ्या शांत. मी घाई केली का. बट इट वॉज स्पॉन्टॅनियस. शी स्टार्टेड क्राईंग. मला काही सुचलं नाही. मिठीत घेतलं मी. वॉज दॅट अ मिस्टेक. शी सेड शी मिस्ड मी लॉट. माझ्यावर राग पण होता. मेघाच्या हाताने मला लागलं नाहीच काही. डेलिकेट हँड्स. बट मला फटके देऊन त्यांचं समाधान. आय वॉज ऑल्सो डिस्टर्ब्ड. मी पण खूप जास्त मिस केलं मेघाला. लास्ट 6 days हॉरिबल होते विदाऊट हर. दॅट्स वाय ही मिठी. मलाही शांत वाटलं मिठीत. सगळे टेन्शन संपले. मेघा फक्त माझी आहे. शी वोंट लीव्ह मी अलोन. स्पेशल फिलिंग. बट देन आता असे विचार का की मी घाई करत आहे. मी हात पकडतो ते आवडत नाही का मेघाला. देन आमची मिठी मेघाच्या मनाविरुद्ध. अस्वस्थपणे केसात हात फिरवून ट्राउझरच्या खिशात रोवला. अन पावलं जिन्याकडे वळली. ही गोंधळात. असे काय राजीव, तिकडे पूल साईडला बसायचं असं म्हणाले ना. भरभर पुढे जात ट्राउझरच्या खिशात अडकवलेला त्याचा हात स्वतःहूनच हातात घेतला. चमकून पाहिलं त्याने. पण तिने हात घट्ट धरून ठेवला. हात धरून ठेवा ना माझा. तुम्हाला माहिती आहे ना मी धडपडी आहे. केविलवाणे भाव तिच्या चेहऱ्यावर. पण नजर बरंच काही सांगत होती. क्षणभर पाहिलं एकटक आणि मग गोड हसला. मला एवढ्यात खाली जायचं नाही. जिया आर्याला यायला अजून अर्धा पाऊण तास आहे. इथेच थांबूया ना अजून थोडा वेळ. झुकलेल्या नजरेनेच तिचं गोड आर्जव. अहो, हे असं बरं दिसतं का. असं नेहमी म्हणणारी मेघा आज प्रथमच इथेच थांबूया असं म्हणत होती. स्वतःहून व्यक्त केलेली सोबतीची इच्छा. आणि त्याच्या मनी पुन्हा एकदा आनंदाला उधाण. मनात इवलीशी आशा. गॉड,
आय एम सो स्टुपिड. समटाईम्स आय जस्ट डोंट अंडरस्टँड मेघाला नक्की काय हवं आहे. बट असं फ्रँकली स्वतःहून त्यांनी सांगितलं, देन इट्स गुड. शी वॉन्ट्स टू स्पेंड टाइम विथ मी. पाऊसही बरसू लागलाच. चला ना. तिच्या हाकेवर भानावर येत हात धरूनच दोघे धावले स्विमिंग पूलकडे. पूल एरियाला पालापाचोळ्यापासून वाचवण्यासाठी बांधीव छत, अन आता त्या छताखाली दोघेही. अर्धी गच्ची मोकळी अन अर्धी सुरक्षित. म्हणावं तर रात्री तारे बघायची सोय, आणि म्हणावं तर छताखाली निवांत बसत पावसाचा आनंद लुटावा. केसावरचे पाणी झटकत त्याने वळून पाहिले तर ही पूल जवळ पोहोचलेली. छताखाली उभी, पण हात फैलावत बरसणारे पाणी हातावर झेलायची, परत हवेत उडवायची. काही तुषार चेहऱ्यावर घेत मान डोलवायची, अन वाऱ्यासंगे पाऊस अंगावर येईल या भीतीने 2 पावलं मागे सरकायची. निर्या एका हातात सावरत साडीला पायाखालच्या पाण्यापासूनही वाचवायचं, अन पायाखाली थोडंसं जास्त साठलेलं पाणी पावलानेच उडवायचं. थेंबांना उडवताना खळखळून हसायचं. पावसाच्या पाण्यात थुई थुई नाचायचं. पावसात खेळायचंही होतं, पण पूर्ण भिजायचं नव्हतं. फक्त या क्षणाला भरभरून जगायचं होतं. मनातच गुणगुणायचं, दिल तो उडा उडा रे आसमां में बादलों के संग, ये तो मचल मचल के गा रहा है सुन नई सी धुन. बदमाश दिल तो ठग है बड़ा, बदमाश दिल ये तुझसे जुड़ा, बदमाश दिल मेरी सुने न जिद पे अड़ा. तिचं सहजच असं लहान मुलीसारखं बागडणं तो दुरूनच न्याहाळत होता. मेघा, आप बस ऐसे ही मुस्कुराते रहिए और हम आपको यूं ही निहारते रहे. वाऱ्याने पूलच्या निळ्याशार पाण्यावर उमटणारे तरंग, अन समोर त्या तरंगाप्रमाणेच लहरणारी त्याची मेघा. गार झुळूक, शहारा, अन अचानक त्याची अनुपस्थिती जाणवली. गर्रकन वळून पाहिलं तर सन लाउंजरवर पाय पसरून निवांत बसलेला, बॅकरेस्टला पाठ टेकवून, डोक्याखाली 2ही हात, चेहऱ्यावर मंद हसू, अन नजरेत फक्त तीच. मेघा, बावळट, काय हे? राजीवना एकट्याला सोडून तू पावसात बागडतेस? त्यांच्यासोबत वेळ घालवायचा म्हणून इथे थांबलीस ना? ओशाळली अन पावलं परतली त्याच्याकडेच. तो काय विचार करत असेल ही बारीकशी भीती मनात. 2 सन लाउंजर्स आधीच जोडून ठेवलेले त्याने तिच्या प्रतीक्षेत. तो बाहुबली आणि ती त्याची बाहुली. एका लाउंजरवर सामावणे जरा कठीणच. एन्जॉयड? प्रसन्न हसतच त्याने विचारलं, अन क्षणात हिच्या मनावरचा ताण निवळला. हलकसं मान डोलावत हसत दिलेला होकार. ओलसर हात पदराला पुसत त्याच्या जवळच्या सन लाउंजरवर बसण्याच्या तयारीत. पण भिजलेल्या पायांचे करावे तरी काय? तुमचाच हक्क आहे. मिश्किल हसत त्याने पुढे केलेला रुमाल आज तिच्या अश्रूंसाठी भिजला नव्हता. ते काम त्याच्या शर्टने चोख बजावलेले. एक क्षण नजर वळली त्याच्या शर्टकडे. अजूनही ओलसर आहे जाणवत होता. पुन्हा मिठीची आठवण, पुन्हा हृदयाची धडधड. इथेच थांबूया आग्रह तर केलेला, पण आता पुन्हा मनाची चलबिचल. मी चहा कॉफी घेऊन येऊ का? खाली जाण्याचा बहाणा. इट्स ऑलमोस्ट 12 PM. आत्ता कोण चहा कॉफी घेतं? घड्याळात पाहत तिच्याच स्टाईलचं उत्तर तिला. मेघा, तुम्ही खाली पळून जाणार अँड देन वर येणार नाही. आय नो दॅट. हां, तेही आहेच. हलकसं हसली. राजीव ऑफिसमध्ये तर वेळी अवेळी कॉफी घेत असता, ती पण डार्क कॉफी. मस्त पाऊस आहे, अद्रकवाली चाय घेऊ शकतोच की. पाय टिपत बसली जवळ, पण त्याच्या शेजारी सन लाउंजरवर निवांत रेलून पाय पसरून बसणं थोडंसं अवघडल्यासारखंच वाटलं. आपली पायाची पालथी घडीच बरी. त्याच्या समोरही अन समीपही बोलणंही सोपं अन हळूच न्याहाळणंही.
तुम्ही का नाही आलात तिकडे? किती मस्त पाऊस आहे. तक्रार करत बरसणाऱ्या धारा डोळ्यात साठवत होती. तुम्हाला माझ्याबरोबर भिजायचं होतं, बट यू डिड नॉट आस्क मी. त्याचा थेट प्रश्न आणि ती गडबडली. आपल्या वाक्याचा असा अर्थ होता का? या विचारात नजर झुकलेली अन कानावर पडलं त्याचं गडगडाटी हसू. गप्प बसा ना, मला छळू नका. मी ना जातेच खाली, उगाच थांबले. साडीतून पाय सोडवत उठायची गडबड अन त्याने हात पकडून खाली बसवलेच. मेघा, जस्ट किडिंग. मला पावसात भिजायला आवडत नाही, तो गंभीरपणे म्हणाला अन हिचे डोळे बारीक. काहीही बोलत आहात. त्या दिवशी तर आर्याजिया बरोबर पावसात भिजलात आणि आता मी. बोलता बोलता अडखळलीच. तुम्ही काय? काय नाही. त्याची मिश्किल नजर रोखलेली अन ती फुरंगटून आपल्याच विचारात. राजीव, काय हो, माझं ते छोटंसं स्वप्न, पावसाळी पिकनिक, जायचं ना आपण? मी तर बोलून दाखवलं की त्या दिवशी. आता काय सारखं सारखं सांगायचं का? दुष्ट कुठचे, आमच्या मनातलं समजतं ना तुम्हाला. ओके, चला भिजूया. पाय खाली टेकवत तो उभं राहायच्या तयारीत अन ही घाबरलीच. नाही नाही, आता नाही. काही काय, मी सहज म्हणाले. तुम्हाला ना काही समजतच नाही. खाली बसा बघू. त्याला खाली बसवायला ही उभी, मनात भीतीही. मेहरागिरी सुचली तर राजीव हात धरून पावसात न्यायलाही कमी करणार नाहीत. असंही प्लॅन बी बद्दल दोनदा बोलून झालं आहे. आता कृतीच व्हायची. प्लीज बसा ना, आपण गप्पा करूया. गयावया करतच कसे बसे बसवले खाली. तो बसला अन हिने हुश्य केले. मी भिजायला नको म्हणालो तर तुम्ही अनहॅपी. मी भिजूया म्हणालो तर यू आर नॉट रेडी अँड यू से मला काही समजत नाही. बसूनही चिडचिड सुरूच. त्याच्या भिजण्याच्या इम्प्रॉम्प्टू प्लॅनवर तिने पावसाचेच पाणी फिरवले. नाहीच समजत ना, बुद्धू आहात. जवळ बसत त्याच्या कपाळावर 4 बोटं टेकवतच हसली. राईट, आधी दुष्ट आणि आता बुद्धू. और कुछ? हात धरत डोळ्यात खोलवर पाहतच विचारणं. ती हरवेल काही क्षण नजरेत, ही अपेक्षा. ती मात्र खळखळून हसत होती. नाही, बस एवढंच. त्याच्या रोखलेल्या डोळ्यांचा राग सहन करतही तिचं हसणं कायम. दुष्ट म्हणाली तेव्हाचा संयम अन आता बुद्धू म्हटल्यावरची चिडचिड. त्याच्या हरेक रूपाच्या नव्याने प्रेमात पडणारी ती. पण जसे आहात तसे खूपच गोड आहात. सहज त्याच्या गालावर ठेवलेला हात, प्रेमळ तिची नजर. आणि या क्षणी तो मात्र गुंतला तिच्या नजरेत. मेघा, व्हॉट्स हॅपनिंग? एम आय ड्रीमिंग? आपकी ये प्यारी अदा तो हमारी जान ही लेकर रहेगी. विजेचा लखलखाट डोळ्यांवर. गुंतलेली नजर सुटली. गालावरचा हातही विजेच्या वेगानेच मागे. नजरही खाली. पदराशी खेळ. काय बोललो? काय केलं? हे काय होतंय? हा पाऊस, ही गच्ची, हा एकांत, या अति रोमॅन्टिक वातावरणाचा परिणाम आहे. मेघा, शांत बस आता, नाहीतर अजून काहीतरी घोळ. मी खालीच जायला हवं होतं, उगाच थांबले. तो अजूनही तरंगत होता त्या मोहक क्षणात. पण तिचं बावरणं या क्षणी पुन्हा एकदा घट्ट मिठीत घ्यावं असं वाटलंच. पण मग स्वतःच मनाला आवरलं. टेरेस आवडली? विषय बदलतच त्याने सहजपणे विचारलं. हो, खूप छान आहे आणि प्रशस्त. आपण ना कधीतरी गच्चीवर डिनर अरेंज करू, वीकेंड्सना. डोळ्यात चमक परतलेली, आवाजात उत्साह. प्लॅनिंग मोड ऑन. तिचं आवडीचं काम, छान छान गोष्टी प्लॅन करणे. टेरेसवर? कपाळ आकसलं त्याचं. डायनिंग टेबल सोडलं तर घरात इतर कुठे सर्वांचं डिनर अरेंज करणे त्याच्या शिस्तप्रिय विचारांसाठी जरा जडच होते. पण आता ही त्याची जीवनसंगिनी, कल्पनाशक्तीचा भांडार. कधी काय सुचेल नेम नाही. हो, टेरेसवर मस्त चांदण्यात बसून जेवायचं
आणि कधीतरी समोरच्या गार्डनमध्येही. म्हणजे आता पावसाळ्यात ते शक्य नाही, पण पावसाळा संपला की नक्की प्लॅन करू. मी मम्मीजींना सांगेन, त्यांनाही आवडेल ही कल्पना. काहीतरी वेगळं. ती धडाधड प्लॅन्स बनवत होती, पण त्याला ही कल्पना अजून पचनी पडली नव्हती. बट खालीच डिनर करून नंतर टेरेसवर येऊन गप्पाही करू शकतो ना. आय मीन सगळे किचन युटेन्सिल्स, जार्स, प्लेट्स, ग्लासेस हे सगळं कशाला इथे वर आणायचं? अहो, असं काय करता? खूप अशी काही भांडी नसणार. म्हणजे बघा, कधीतरी पाणीपुरी बनवायची पोटभर, किंवा मग इतर चाट पदार्थ, नाहीतर कधीतरी मस्त वडापाव पार्टी, तुमचा फेवरेट. तिची पदार्थांची लिस्ट वाढत होती आणि त्याला बसत होते लग्नापूर्वीचे सौम्य धक्के. हे सगळे स्नॅक्स आयटम आहेत. हे असं डिनरला खायचं? त्याने काहीसं अविश्वासानेच विचारलं. हो, आम्ही करतो असं बरेचदा. मज्जा येते. थोडासा चेंज. रोज पोळी भाजी डाळ भात खाऊन कंटाळा येतोच ना. आज रात्री मधुरा वहिनी मस्त डाळ ढोकळी बनवणार आहे. तिची स्पेशालिटी आहे. मस्त बनवते. तिचं समजावणं, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता फारसे पटलेले नाही हे जाणवत होतं. ओ, ओके. तुम्हाला पटलं नाही ना? तिने डोळे बारीक केलेच. मम्मीजी म्हणत होत्या ते अगदी बरोबर. जेवणाच्या सवयीच्या बाबतीत स्ट्रिक्टच आहेत राजीव. म्हणजे चटपटीत सगळं खायला तर आवडतं, पण ते इतर वेळी. लंच डिनर अगदी व्यवस्थित हवंच. सब्जी, रोटी, दाल, राईस, सलाड आणि वर थोडंसं गोडही. बरं, मग आपण एक काम करूया. आम्ही सगळे जेव्हाही अशी पार्टी प्लॅन करू ना, तेव्हा तुमच्यासाठी स्पेशल जेवणही बनवूच. तुम्ही थोडे स्नॅक्स खा आणि मग जेवण. तिचा सुवर्णमध्य ऐकून तो चाट. मुळात स्नॅक्स पार्टी होणारच आणि इतर सर्वजण तिच्या प्लॅनला सपोर्ट करणारच, हा दुर्दम्य आत्मविश्वास. सोबत त्याचीही इच्छा जपण्याची तिची धडपड. 2 वेगवेगळ्या पद्धतीची जेवणे बनवताना डबल मेहनत करण्याचीही तयारी स्पर्शून गेलीच मनाला. हां, समटाईम्स पावभाजी, छोले भटुरे डिनरला चालतील. त्याचंही हळूच सांगणं. त्यानेही सहजच त्याच्या लंच डिनरच्या कडक नियमांना थोडंसं शिथिल केलंच तिच्यासाठी. त्याच्या 38 वर्षाच्या शिस्तबद्ध आयुष्यात अवतरलेलं हे चिवचिव करत बागडणारं मेघा नावाचं स्वच्छंदी पाखरू आणि तिच्या सवे हळूहळू बदलणारा तो. बरं, तेही करू कधीतरी. साडी सारखी करत पाय दुमडून पोटाशी घेत त्यावर हनुवटी टेकवली. हळूच त्याच्याकडे पाहत गोड हसली. आमचे खादाड खाऊ नवरोजी. सहजीवनाच्या मार्गावर हे होणार होतंच. भिन्न सवयी, मग थोडं तू ऍडजस्ट कर, थोडं मी. पावसाचा जोर वाढत होता. आभाळही ढगांनी आच्छादलेले. पाऊस काही एवढ्यात थांबायचा नाही जाणवत होते. गच्चीत निवांत बसून या क्षणी धो धो कोसळणाऱ्या पावसाची मजा वाटत होती. पण अचानक पुढच्या शनिवारचा विचार मनात आला. नेक्स्ट सॅटरडे एवढा मुसळधार पाऊस नको. रिमझिम असेल तर ठीक, गोंधळ नको काही ऐनवेळी. ते पंडितजी म्हणत होते त्यांच्या एरियात पाणी साठतं. मलाच टेन्शन आलं. काळजीत सहजच बोलून गेली. इवन इफ इट्स हेविली रेनिंग, आपण लग्न करायचं आहे 22 जुलैला, समजे? काहीसं ठणकावतच बोलला आणि तिचं पुन्हा खुदुखुदू हसू. पंडितजी आलेच नाही तर? मुद्दाम त्याची खोडी काढायची हुक्की. राजीव, लगीन घाई शब्दातून जाणवते. पंडितजींसाठी पण हॉटेल रूम बुक आहे. आय टोल्ड अमर 1 डे बिफोर त्यांना हॉटेलवर येऊन राहू दे. आय डोंट वॉन्ट लास्ट मिनिट इश्यूज. नातेवाईकांसोबत पंडितजींचीही सोय करणारा तो, अति प्रोॲक्टिव्ह. या क्षणी तिची त्याची लग्नगाठ बांधणारे पंडितजीच सर्वात जास्त महत्वाचे होते. ती अजूनही गुडघ्यावर हनुवटी पेलत त्याचं हे गोड वैतागणं एन्जॉय करत होती. काही वेळ विचार करत होता आणि अचानक भन्नाट सूचना. अँड झिरकॉनच्या लेग स्लेडमध्येही वॉटर लॉगिंग होतं. आय सजेस्ट तुम्हीही सगळेजण इथेच राहायला या 2 दिवस आधीच. आपला मॅरेज व्हेन्यू इथून जवळ आहे. त्याचं काहीसं ठामपणे बोलणं आणि हिचे डोळे मोठे.
ही अशी विलक्षण सूचना साहेबांच्या डोक्यातूनच निर्माण होऊ शकते. लग्नाआधी इथे राहायला? मुळीच नाही. रादर गुरुवारपासून आपण भेटूही शकत नाही. नाक ओढत अगदी 180 अंशात मान हलवत तिचा नकार आणि त्याच्या कपाळाला आठ्यांनी ग्रासलं. व्हॉट? वाय? अरे वा, तशी रीत असते म्हणून. मी गुरुवार नंतर घराबाहेर पडू शकत नाही. मेहंदी आहे गुरुवारी. आपण डायरेक्ट लग्नाच्या दिवशी भेटायचं. भोळा भाबडा चेहरा करतच त्याला चिडवणं आणि त्याचा अस्वस्थपणा वाढत होता. बट हल्दी, मॉम सेड तुमच्याकडे जायचं असतं, सो वी विल मीट. भेटण्याचा मार्ग शोधून काढल्याचा आनंद पसरला चेहऱ्यावर, पण फार काळ टिकला नाही. मुळीच नाही. फक्त मम्मीजी, दीदी, श्वेता, निशा मॅम आणि बुवाजी, मामीजी, मासीजी आणि माझी जियुडी, ओनली फिमेल्स आर अलाउड. तुमची हळद घेऊन येणार माझ्यासाठी. तुमची हळद, या विचारानेच नजर झुकली. मोरपीस फिरवल्याचा भास, त्याच्या प्रेमाच्या रंगात रंगलेली ती हळदीच्या कल्पनेनेच मोहरली. देन इवन आय कॅन कम, तुम्हाला हळद लावायला? नवरदेवाचा अतिउत्साह. गप्प बसा, हा काही बॉलिवूड सिनेमा नाही. महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न आहे ना. अहोंनी अगला हळद लावायची नाही. असंही तुम्ही हळदीनंतर घराबाहेर पडू शकत नाही. मम्मीजींनी स्ट्रिक्टली सांगितलंय, विसरू नका. तिच्या सूचनेवर रागात पाहिलंच तिच्याकडे. मनात चडफड. दिस होल मॅरेज सेरेमनी इज वेस्ट ऑफ टाइम. मी मेघाला 3 दिवस भेटायचं नाही. व्हॉट इज दिस? घरातून काम तर करू शकतो ना. सो मेनी रिस्ट्रिक्शन्स. आय एम जस्ट वेटिंग फॉर नेक्स्ट सॅटर्डे इव्हिनिंग. आधी चिडलेला आणि नंतर शांत. नेक्स्ट सॅटर्डे इव्हिनिंगवर विशेष जोर देत बोलताना नजर मात्र तिच्या काळजाचा ठाव घेणारी, न बोलताही बरंच काही जाणवून देणारी. कधी एकदा कायमचे सोबती होऊ, जीव घेणं हे वाट पाहणं. मेघा, जस्ट कांट वेट एनीमोर. हे वीकमध्ये फक्त 1 तास भेटायचं, बोलायचं, अँड देन तुम्ही गायब. और GR या बरोबर बिझी. वी हार्डली गेट एनी टाइम. लग्न झालं की यू विल बी विथ मी ऑल द टाइम. नो डिस्टर्बन्स. ती मात्र काहीच न बोलता शांत. बोटातील अंगठीला गोल फिरवत हरवली आपल्याच विचारात. आज हेच गाणं राहून राहून मनात येत होतं. हो अच्छे लगे दिल को मेरे हर तेरी बात रे, साया तेरा बन के चलूं इतना है ख्वाब रे, कांधे पे सर रख के तेरे कट जाए रात रे, बीते ये दिन थामे तेरा हाथों में हाथ रे, ये क्या हुआ मुझे मेरा ये दिल फिसल फिसल गया, ये क्या हुआ मुझे मेरा जहां बदल बदल गया.